राजवाडे ऐका ना. हाँ बोला ना. नाही ते थांबा माझं ऐका ना. ते काय बोला. सॉरी सुष्मिता, आता जे काही वागले तिच्या वागण्यासाठी खरंच मी मनापासून माफी मागते तुमची. अहो पण तुम्ही का सॉरी म्हणताय. अहो कारण ती खूप चुकीचं वागली आता. अहो पण मुळात ना स्वानंदी मॅडम, हे दुसऱ्यांच्या चुकांसाठी तुम्ही आधी माफी मागणं बंद करा. असं नाही आणि होत. तुम्ही चुकला नसताना तुमच्या तोंडून सॉरी ऐकणं हे मला अजिबात आवडत नाही. हो पण दरवेळी असंच होतं ना राजवाडे, माझ्या घरचे कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला हर्ट करत असतात. मला इतकं गिल्टी वाटतंय ना. अहो पण नाही बास, पण ही ना शेवटची वेळ होती असं काहीतरी वागण्याची. आता ना मी तिला जाऊन सांगणार आहे की तिचं जे काही वागणं नाही, इनफॅक्ट मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्याशी बोलणार आहे ह्या सगळ्या विषयांबद्दल. अहो थांबा, बसा बसा. काय तुमची सुपरफास्ट एक्सप्रेस झाली का. जरा जरा श्वास घ्या, डोळे बंद करा, बसा शांतपणे 5 मिनिटं. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. इकडे बघा. सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. सोडा. शांत व्हा स्वानंदी मॅडम. बेटर. आणि मी खरं सांगू, मला काय वाटतं, मला असं वाटतं तुम्ही तिला काही बोलूच नका. अहो पण मी बोललेच नाही तर तिला कळणारे कसं ती चुकीची वागतेय. स्वानंदी मॅडम, आजपर्यंत तुम्ही इतकं बोललात तिला, कळलं का तिला. नाही ना. तुम्हीच म्हणालात ना आता की ती इमॅच्युअर आहे, नाही तिच्या गोष्टी लक्षात राहत. मग कसं कळेल तिला. मला असं वाटतं की तुम्ही जर आता अजून काहीतरी बोलायला गेलात ना तर ती तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलेल, परत तुमच्यात भांडण होतील, परत वादावादी होईल. आणि तुम्हाला असं कोणी बोललेलं मला खरंच नाही आवडणार. तुम्ही आता काही बोलू नका, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मलाही सततचे वाद नकोच आहेत अहो. पण मला ना हल्ली कळेनासच झालंय की मी सुशी बोलायचं कसं. कारण ती अशी नव्हती हो. म्हणजे इमॅच्युअर हो प्रत्येक वेळी होती, पण ती बाबडी होती आहे नाही माहिती, पण ती ऐकायची पूर्वी माझं सगळं. तिला कळायचं, तिला पटायचं. तिला एखादी गोष्ट चुकीची ती वागते आणि मी जाऊन सांगितलं तर ती ते इम्प्लिमेंट करायची. कित्येक वेळा आईपेक्षा जास्त तर मी बोलली आहे तिच्याशी, मी समजावलंय तिला. खरं आहे तुमचं, पण हे आधी ना. आता काय झालंय, आता तुमच्या दोघींमधलं नातं आणि ही परिस्थिती सगळंच बदललंय आणि हे खूप ॲब्रप्टली सडन आलेलं आहे. ते पचवायला तर वेळ द्या तिला. तिला रुळू तर दे. इथे होईल सगळं ठीक. आणि माणूस चुकांमधनं शिकत असतो, तसंच सुष्मिता सुद्धा तिच्या चुकांमधनं शिकेल. आणि समजा नाहीच शिकली तर चूक काय बरोबर काय हे सांगायला आपण आहोत की दोघं, तेव्हा सांगू ना आपण. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींचं ओझं ना स्वतःच्या डोक्यावरती घेणं सोडा. काही काही गोष्टी सोडून देत जा. कळलं.